सज्जाद मुघल हा आरोपी नाशिकच्या कारागृहातून आईच्या उपचारांसाठी पॅरोल घेऊन 28 एप्रिलला बाहेर आला आणि फरार झाला। नामांकित वकील पल्लवी पुरकायस्थ यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। 4 महिने झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही। या प्रकरणात एका जेलरला निलंबित करण्यात आलंय। मात्र नाशिकच्या जेलमधून असे 1-2 नाही तर तब्बल 17 जण फरार झालेत। यातले बहुतांश जन्मठेप आणि इतर गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारे आरोपी आहेत। एखादा आरोपी पॅरोलवर संचित रजेवर सुटतो आणि तो सुटल्यानंतर जर कधी तो वेळेत हजर नाही झाला तर सेंट्रल मध्यवर्ती कारागृहाची त्यांची फिर्याद आमच्याकडे दाखल करतात आणि मग ती 0 नंबरने आम्ही दाखल करून संबंधित पोलीस स्टेशनला त्याचा पुढील तपासासाठी आम्ही पाठवून देत असतो। असे ह्या चालू वर्षामध्ये आमच्याकडे 6 गुन्हे आमच्याकडे दाखल झालेले आहेत। नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या या भिंतीतूनही अनेक कैदी फरार झालेले आहेत। या सर्व कैद्यांना सुनियोजितपणे सोडण्यात आलेलं आहे। त्यांना देण्यात आलेल्या शिफारसी सुद्धा संशयास्पद आहे। न्यायालयानं शिक्षा ठोठावलेल्या पक्क्या कैद्यांना पॅरोल किंवा फर्लोच्या नावाखाली काही वर्षात काही दिवसांची सुट्टी मिळते। विभागीय आयुक्तांकडे पॅरोलला अर्ज केल्यानंतर त्याच्याशी संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागवण्यात येतो। त्याला सुट्टीवर घरी पाठवलं तर गावातलं वातावरण बिघडणार नाही ना, या बाबतीतला हा अहवाल असतो। अनुकूल अहवाल आणि कारागृहातली वर्तणूक लक्षात घेऊन विभागीय आयुक्त त्याला 28 दिवसांकरता पॅरोलवर सोडू शकतात। फर्लो बाबतीतही अशाच अहवालाच्या आधारे उपमहानिरीक्षक 14 दिवसांपर्यंत रजेवर सोडू शकतात। मात्र कैद्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून ही सूट दिली जात असली तरी त्याचा गैरवापर वाढलेला पाहायला मिळतोय। 2004 सालापासून आतापर्यंत एकूण 2171 कैदी पॅरोलवर सुट्टी घेऊन फरार झालेत। 2010 मध्ये 1526 कैदी रजेवर गेले, त्यापैकी 514 फरार होते। त्यातल्या 86 जणांना अटक करण्यात यश आलंय। 2011 मध्ये 1706 कैद्यांनी सुट्टी घेतली, यापैकी 333 फरार झाले। यातल्या 191 जणांना अटक करता आली। 2012 मध्ये जवळपास 2897 पैकी 198 फरार झाले, यापैकी 41 जणांना पकडण्यात आलं। 2013 मध्ये 1519 जण सुट्टीवर गेले, त्यापैकी 305 फरार झाले आणि 66 जणांना पकडलं। 2014 मध्ये 559 जणांतले 58 फरार झाले तर 43 पकडले गेले। कैद्यांना सुट्टी देताना कारागृह प्रशासनानं योग्य काळजी घेतलेली नाही हे यातून स्पष्ट होत आहे। विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना न जुमानता कारागृह पोलिसांनी सोडलं कसं याचीही चौकशी होण्याची गरज आहे। वशिलेबाजीने किंवा भ्रष्टाचार केल्यानंतरच त्या कायद्याची रजा मंजूर होते आणि तो मंजूर झाल्यानंतर परत रजेहून कारागृहात येत नाही, अशा प्रकारचे कैद्यांचे फरार होण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत। कारागृहामध्ये भ्रष्ट कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। सरकारनं त्याची चौकशी करून हा भ्रष्टाचार रोखण्याऐवजी थेट पॅरोल फर्लो बंद करून पांघरून घातल्याचा आरोप होतोय। पॅरोलच्या नियमात बदल करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सरकार करत आहे। खरं तर फरार झालेल्या कैद्यांना शिफारशी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। या शिफारशी दिल्या कशा गेल्या, पोलिसांनी नकार दिलेला असताना यांना सोडलं कसं गेलं, असा संपूर्ण तपास केल्यास मोठा पॅरोल घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।